हो भावा, मला माहिती आहे की 10वीचे 20 फेब्रुवारीला बोर्डाचे पेपर आहेत आणि आता जवळपास नोव्हेंबर संपतोय आणि डिसेंबर आणि जानेवारी तुमच्याकडे 2 महिने आहेत। तुमची तयारी कशी पण असली ना तरी ट्रस्ट मी, हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर 90+% कुठेच नाही गेले। बट पर्सेंटसाठी अभ्यास करू नका, कारण समोर खूप लागतात। अँड डोंट वरी, मी स्वतः 95.80 स्कोर केले, सो ट्रस्ट मी। आणि हो, आपल्या या नवीन उडान मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण समोर खूप मदत होणार आहे। सो लेट्स बिगिन। सो आधी तुमची सिच्युएशन बघू आपण। आता तुमच्याकडे अप्रॉक्स 2 महिने आहेत आणि टोटल 9 पेपर्स आहेत, सायन्स, मॅथ, सोशल सायन्स आणि लँग्वेजेस। ओके, आता मी जी गोष्ट फॉलो केली होती ती तुम्हाला सांगतो। मी मेनली लँग्वेजेसवर फोकस केलं होतं। हां, आता फोकस म्हणजे असं नाही की फक्त हिंदी आणि मराठी। लाईक तुम्ही सर्वजण आता मॅथ सायन्सची खूप जास्त प्रिपरेशन करत असाल, करा, जी की चांगली आहे। बट ट्रस्ट मी, जर कमी टाईममध्ये लँग्वेजेसची प्रॅक्टिस केली ना तर खूप जास्त मार्क ॲड होतात। लँग्वेजेसमध्ये सर्वात जास्त मार्क आपण रायटिंगचा खातो, सो रायटिंगची प्रॅक्टिस करा आणि 14 मार्काचं ग्रामर पक्क करून जायचं। आय होप की तुमचा सिलेबस आता झाला असेल किंवा डिसेंबरपर्यंत संपून जाईल। तर हिंदी आणि मराठीची जी डायजेस्ट आहे ती 2-3 वेळा वाचायची, कारण पॅराग्राफ नंतरचे जे शेवटचे 2-2, 3-3 मार्काचे क्वेश्चन येतात ना, ते डायजेस्टमधूनच येतात आणि त्याचा इतका फायदा होतो ना डायजेस्ट वाचल्याचा, काय सांगू मी तुम्हाला। सो प्लीज या 2 महिन्यांमध्ये डायजेस्ट वाचत राहा। आय गॅरंटी 50 ते 60% पेपर तुमचा झाला। तर आता आपण लँग्वेज क्लिअर केलं, आता वळूया आपण सोशल सायन्सकडे, नंतर सायन्सकडे आणि नंतर मॅथमॅटिक्सकडे। सोशल सायन्सचा काय विषय माहिती आहे का, दरवर्षीचा पेपर रिपीट होतो तो। अरे तुम्हीच लास्ट 5 इयर्सचे क्वेश्चन बघा, पूर्ण तेच रिपीट होत आहेत आणि सर्व सोपे आहेत। सो जे मोस्ट रिकरिंग क्वेश्चन आहेत ना ते सरळ सरळ पाठ करून जायचे, कारण ते 101% येणार आहेत। फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, ते वाचून घ्यायचं, पेपर इझिली सॉल्व्ह होतो। मी असाच केला होता। सो आत्तापर्यंत आपण लँग्वेजेस आणि हिस्ट्री जॉग्राफी क्लिअर केलं। त्या सर्वात भारी विषय सायन्स, मॅथ्स आणि हो, या सब्जेक्ट्सना खरंच मेहनत लागते, बट टेन्शन कशाला घेता, मी आहे ना। सर्वात आधी तर एक पेन पेपर घेऊन बसा आणि ॲनालाइज करा क्वेश्चन पेपर्स मागच्या 5 वर्षाचे, आणि तुम्हीच फाइंड आउट करसाल की खूप सारे टॉपिक्स जे आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत, ते परत परत येतात। लाईक फिजिक्सच्या चॅप्टर नंबर 4 मधलं काही ना काहीतरी येतच। सो जस्ट डोकं लावा। आणि आता मॅथमॅटिक्स, बापरे, नाव घेताच अंगावर काटा आला। बट डोंट वरी, तुमच्या भावाला 99 मार्क्स आहेत मॅथ्समध्ये। आणि हो, एक्झाम झाल्यानंतर प्लीज या व्हिडिओवर येऊन कमेंट्स करा, कारण लेट मी नो इफ दिस हेल्प्स। मॅथमॅटिक्सचा सोपा विषय काय माहिती आहे का, की द मोर यू प्रॅक्टिस द मोर मार्क्स यू गेट। मला आठवते की मी 2-3 नोटबुक्स तर फक्त मॅथ्सच्या प्रॅक्टिससाठीच घातले होते। आणि हो, प्रॅक्टिसमध्ये मॉडरेट प्रॉब्लेम्स नका सॉल्व्ह करत बसू, एकदम टफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तेव्हा जाऊन मॅथ्स स्ट्रॉंग होतं। आणि फंडामेंटल गोष्टी लक्षात ठेवायच्या, मॅथ्सचा पेपर आउट ऑफ जाते तुमचा, आय गॅरंटी। सो लक्षात ठेवा, इन मॅथ्स प्रॅक्टिस इज एव्हरीथिंग। आणि आता सर्वात भारी गोष्ट सांगू का, नोबडी केअर्स अबाउट युअर मार्क्स। हां, ते फक्त 2-4 दिवस रिझल्ट लागल्यानंतर असते ती हवा, बाकी काय नसतं। आणि हे मी स्वतः सांगतोय 90% पाडून पण। सो आपला मोटिव्ह मार्क्स कधीच नसला पाहिजे। तुमचा मोटिव्ह हा फक्त इतकाच असला पाहिजे की 10th क्लीन आणि क्लिअर आपल्या डोक्यात गेली पाहिजे, कारण हे समोर सर्व तुमचं बेसिक आहे। आणि ट्रस्ट मी, तुम्हाला फ्युचरमध्ये किती मार्क्स पडले हे तुम्हाला लक्षात पण नाही राहणार, पण 10वीतली क्रश किती सुंदर दिसायची हे मात्र लक्षात राहील। And yes, if you want more videos on 10th, please kindly comment. So bye bye guys, thank you for watching and please hit that subscribe button. Jai Maharashtra.